आरसीबीनं विजयी परेड दरम्यान विविध ठिकाणी जमलेल्या गर्दीमुळे झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय। माध्यमांवरून समोर आलेल्या घटनांमुळे आपल्याला वेदना झाल्याचं आरसीबीनं म्हटलेलं आहे। प्रत्येकाची सुरक्षितता आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, असं सुद्धा संघानं नमूद केलंय। चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीने प्रसिद्ध केलेलं निवेदन विराट कोहलीनं इंस्टाग्रामवर शेअर करत थोडक्यामध्ये प्रतिक्रिया दिली आहे। माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नसून या घटनेनंतर खूप दुःखी असल्याचं विराट कोहलीनं म्हटलंय। चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेक क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला। सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा ट्विट करत ही घटना खूपच दुःखद आहे असं म्हटलेलं आहे। ज्यावेळी आनंदाचा क्षण असतो तोच क्षण दुःखामध्ये बदलतो तेव्हा वेदना जास्त होते, अशा भावना युवराज सिंग यांनी व्यक्त केल्या। IPL 2025 नंतर कुलदीप यादवच्या साखरपुड्याचे फोटो अचानक समोर आले। बुधवारी लखनौमध्ये झालेल्या एका खासगी समारंभात कुलदीपनं बालपणीची मैत्रीण वंशिका हिच्यासोबत साखरपुडा उरकून घेतलेला आहे। कार्यक्रमाला जवळचे कुटुंबीय आणि रिंकू सिंगसह उत्तर प्रदेशमधील अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते। युजवेंद्र चहलच्या नावावर आता नको अशा विक्रमाची नोंद झालेली आहे। चहलने IPLच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या संघांसोबत एकूण 3 वेळा अंतिम सामना खेळला, मात्र तिन्ही सामन्यांमध्ये या संघांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे। ICCनं नुकतीच आंतरराष्ट्रीय T20 क्रमवारी जारी केली आणि त्यानुसार भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालनं मोठी झेप घेतलेली असून तो 6व्या क्रमांकावर आहे। पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमची आणखी घसरण पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे टॉप 5 फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये कोणताही बदल नाही।